वाचव. मला मला एक मंकीज त्रास देत आहे. प्लीज वाचव मला. आता तर 3-3 पुरी. आता तर मजाच येणार बाबा. 3-3 सुंदर मुली काय? ए यारा, काय रे, हे असलं धंद करायला येता का तुम्ही इथं? आपण कुठं आहे, काय करतोय ह्याचं जरा तरी भान ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर आहे आपण. महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा अजून बी आहे तिथं. या सगळ्या गोष्टींचा किती संताप महाराजांना होत होता हे माहित नाही का तुम्हासनी? अरे महाराजांनी शत्रूच्या बायकांना बी आपल्या आया बहिणींच्या जागी मानलं आणि तुम्ही आपल्याच आया बहिणींसंग असं वागताय. आज जर महाराज असतं तर तुमच्या ह्या पापासाठी तुमचा चौरंग केला असता. चौरंग म्हणजे काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला रांजाच्या पाटलाची गोष्ट माहिती पाहिजे. हिंदवी राज्याचा पुन्हा मोठ्या हिमतीनं हिंदवी राज्याचा पुन्हा मोठ्या हिमतीनं आणि शूर शिवाजीनं राज्याभिषेक समारंभ खास केला याचा विधी रायगड किल्ल्यात ऐका शिवशाहीचा इतिहास. जय शिवराय ताई. जय शिवराय दादा. बोला की. माझी मदत कराल काय? करणार की. या सगळ्यांनी मला रांजाच्या पाटलाची गोष्ट सांगायची. सांगूया की. चला चला. काय सांगू त्यांची मी कथा राजांची शौर्य गाथा. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला एक मुलगी पाणोट्यावरती पाणी भरायला गेलेली असताना त्या रांजाच्या पाटलानं तिच्यावरती घाला घातला आणि तिच्या अब्रू लुटली आणि मग साठी ओलांडलेला तिचा म्हातारा तिचा बाप छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारामध्ये न्याय मागण्यासाठी आलेला आहे. राज्याच्या पाटलानं माझ्या लेकीच्या आबरूवर हात घातला. राजा दिवसा ढवळ्या माझ्या लेकीची आबरू लुटली. राजा राजा मस्ती न्याय द्या. कमळी, महाराजांनी न्याय दिला? अरे मग पाटलाला महाराजांनी तुरुंगात टाकलं असेल. हवं सरळ हत्तीच्या पायाखाली सोडलं असेल त्याला, नाहीतर त्यासनी मजुरी करायला लावली असेल. आया बहिणींच्या अंगावर हात टाकणं या तुरुंगात टाकून किंवा मजुरी करून सपण्यासारखा गुन्हा नाही. तुम्हाला माहित आहे तेव्हा महाराजांनी काय केलं? आणि मग छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या मावळ्यांना आज्ञा दिली. त्या राज्याच्या पाटलाला मध्ये त्या भर दरबारामध्ये आणण्यास सांगितलं आणि मग काय प्रकार घडला. महाराजांनी विचारलं पाटला, पाटील तुम्ही जे पाप केलंय ते कबूल आहे का? हो, केलंय मी पाप. महाराजांनी शिक्षा सुनावली. ज्या हाताने तू परस्त्रीला स्पर्श केलास ते हात कोपऱ्यापासून छाटून टाका आणि ज्या पायांनी तू हे सगळं करायला धावलास ते पाय गुडघ्यापासून कलम करून टाका. आणि अशा प्रकारे राजांनी पाटलाचा चौरंग केला. छत्रपती शासन
शिक्षा दिली समयास पाटलाला चौरंग केलं बाबाजी गुजरात चौरंग केलं बाबाजी गुजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय! सॉरी ताई. पुण्यांदा असं होतं का म्हणे. या रिश रिश ऐक ना, मी काय म्हणते की तुला ना असं काम करताना पाहून चांगलं फिलिंग नाही येते. तू काम वगैरे कशाला करतो? तू एक काम कर ना, माझ्यासोबत आपण फोटोशूट करू. चल ना ये. मला फोटोशूट मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मी हेच करणार आहे. अरे पण तू विसरला का तू फोटोग्राफर आहे? असं कसा इंटरेस्ट मी नाहीये? नाही विसरलोय. तू विसरलीस आपण इथे कशासाठी आलोय ते. अरे बाजूला चल. सरक. ठीक आहे, I'll do it.